या मंदिरातील हा स्तंभ जर तुम्ही फिरवून इच्छा मागितली तर तुमची इच्छा पूर्ण होते। तर आज आपण आलोय सातारा जिल्ह्यातील यमाई देवीच्या मंदिरात। असं म्हणतात या परिसरात एक औंधासूर नावाचा राक्षस होता। त्या राक्षसाचा वध यमाई देवींच्या हातून झाला होता। त्याचा वध होण्यापूर्वी त्याने यमाई देवींसमोर सर्व चुका कबूल केल्या आणि त्याने एक वर मागितला की त्याचं नाव अमर राहावं। आणि त्या राक्षसाच्या नावावरूनच हे ठिकाण औंधा म्हणून प्रसिद्ध झालं आणि आजही या ठिकाणाला औंध असे म्हटले जाते। आणि यमाई नावाचा इतिहास असा आहे की दख्खनचा राजा ज्योतिबा या औंधासुराबरोबर 7 दिवस युद्ध करत होते। नंतर त्यांच्या लक्षात आलं या असुराचा वध आदिशक्तीच्या हातूनच होणार होता। त्यावेळी ज्योतिबा देवांनी ए माई तू धावून ये अशी साथ घालून रेणुका मातेला बोलवणं केलं आणि तेव्हापासूनच हे ठिकाण यमाई देवी म्हणून उदयास आलं। आणि यमाई देवीला तुळजाभवानी मातेची मोठी बहीण मानली जाते। असं म्हणतात हे मंदिर 700 वर्ष जुनं आहे आणि सूर्योदयाची किरणं देवीच्या चरणी पडतात। आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।